नमस्कार रामराम मंडळी. तुम्हाला वाटत असेल की आम्ही एवढं गाणं बिणं म्हणत आणि परत कुठं फिरायला चाललो आहे का, तर आम्ही फिरायला जात नव्हतो. तर आमच्या युवांची होती स्केटिंग कॉम्पिटिशन. सो त्यासाठी आम्हाला जायचं होतं जतला. मग आम्ही निघालो सकाळी लवकर. आम्ही घरातून लवकर निघालो आणि रस्ता खूपच मस्त झाला होता आणि अचानकच पावसाची सुरुवात झाली होती आणि असा तसा पाऊस नाही तर खूप मोठा पाऊस पडत होता रस्त्यात. आम्हाला तर डाऊट होता की आता स्केटिंग कॉम्पिटिशन्स कसे होणार, कारण सगळीकडेच पाऊस आहे आणि खूप अवघड होईल असं वाटलेलं. पण तसं काही झालं नाही. फायनली आम्ही त्या स्पॉटला पोहोचलो. तर तिथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की तिथं काही पावसामध्ये असं भिजण्यासारखं काही धोका नव्हता. सो मग त्यांचं कॉम्पिटिशन सुरू झालं. युवांश अंडर 7मध्ये खेळत होता आणि त्याच्यासोबत जो होता तो नॅशनल खेळून आलेला आणि हा त्याला थोडंफार का असं बीट करत होता. चांगल्या पद्धतीने खेळला. त्याचा दुसरा नंबर आला त्यामध्ये. त्याला ट्रॉफी मिळाली. तो खूप खुश झाला. फोटो सेशन केलं. त्याची ही पहिली ट्रॉफी होती स्केटिंगमधली, त्यामुळे खूप तो खुश होता. मग आम्ही तसंच तिथून निरोप घेतला आणि आम्ही निघालो. तर माझ्या बहिणीचं घर तिथून जवळ होतं, जिरगाळ म्हणून. मग आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो. मग रस्त्यामध्ये आम्हाला लागलेली भूक, कारण आम्ही खूप सकाळी निघालेलो, नाश्ता नव्हता काही नाही. मग आम्ही जेवणासाठी RK गार्डन म्हणून एक हॉटेल होतं मध्ये रस्त्यात जत आणि डफरापूरच्या रोडला एक लागतं आणि तिथं आम्ही थांबलो. आणि तिथे उतरल्यावरती इतकं वारा सुटलेलं ना पावसामुळे, खूप म्हणजे खूप हवा सुटलेली. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की कसलं हवा सुटलेला आणि आम्हाला पुढं पण चालता येत नव्हतं की ते असं एवढं वाऱ्यानं आम्हाला मागे ढकलत होतं. युवांश त्यात पण मज्जाच करत होता. शेवभाजी, चक्क मटन आणि चिकन तोड आहे, तोड एवढं भारी मसाला घालून सेम नॉनव्हेज खाल्ल्यासारखं वाटतं. सेम. आम्हाला तिथलं जेवण खूप छान वाटलं आणि खूप म्हणजे खूप मस्त होतं तिथलं जेवण. मन प्रसन्न झालं असं झाल्यासारखं झालं, कारण एवढी भूक लागलेली आणि त्यात छान जेवण खायला मिळालं तर अजून भारीच असतं. मग शेवटी आम्ही निघालो. मग आम्ही पोहोचलो. तर तिथे पण कसं खेड्यात घर असल्यामुळे ना मळ्यामध्ये, तर पूर्ण हवाच इतकी सुटलेली तिथं. पूर्ण झाडं अशी वाकलेली हवेनं आणि पत्रे पण असे खूप म्हणजे खूप असे उडतात का काय असं वाटत होतं आम्हाला. डंगण डंगण कसं करायला दिखाने की आम्ही मग आम्ही शेत बघायला गेलो माझ्या बहिणीचं आणि तिथे मी व्हिडिओ काढत होते आणि मग आम्ही थोडे फोटोज घेतले. मग आम्ही आलो तर आमची ताई बघा गाईचं दूध काढत होती. मग माझ्या मुलग्याला सगळं दाखवलं, सगळं शेतातलं सगळं एक्सप्लोर करायला लावलं. मग आम्ही जेवण खाऊन निघालो घरी जाण्यासाठी. आणि तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.